नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2023 याची जाहिरात आलेली आहे आणि याच्यामध्ये इलेक्ट्रिकल ब्रांचचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच्या ज्या पोस्ट आहेत याच्याबद्दल या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। त्याच्या व्यतिरिक्त ही जी महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा 2023 ची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे, याच्यामध्ये अभ्यासक्रम काय आहे, वयोमर्यादा किती राहणार आहे, परीक्षा पद्धती कशी असणार आहे, परीक्षेचा दिनांक आणि काही महत्त्वाचे दिनांक कुठले कुठले आहेत, पात्रता कुणा विद्यार्थ्यांसाठी असणार आहे आणि कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला महत्त्वाचे आहेत फॉर्म फिल करताना, याच्या सगळ्या माहिती आपण या सेशनमध्ये घेणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर बघा आणि स्पेसिफिकली जे विद्यार्थी नवीन आहेत, जे फायनल इयर मध्ये आहे पण ज्यांना अभियांत्रिकी सेवा द्यायची आहे, ओके, कारण जे फायनल इयरचे विद्यार्थी आहेत ते सुद्धा पूर्व परीक्षा देण्यासाठी एलिजिबल असतात, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा ही सुवर्ण संधी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जी जाहिरात आलेली आहे ती काल जाहिरात आलेली आहे 2023 मधली, ही 11वी जाहिरात आहे। ओके, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत, कारण खूप साऱ्या पोस्ट आता महाराष्ट्रामध्ये गॅझेटेड सर्व्हिसेससाठी फक्त एक कंबाईन पूर्व परीक्षा म्हणजे प्रिलिम एक्झाम होणार आहे आणि नॉन गॅझेटेड साठी वेगळी होणार आहे। तर गॅझेटेड साठी जी होणार आहे तांत्रिक पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा ज्याला म्हणतो आपण, तर याच्यामध्ये जरी त्यांनी टोटल एकूण पद आहेत ते 673 जरी म्हटलेले असतील तरी त्याच्यापैकी इलेक्ट्रिकल साठी किती आहेत हे महत्त्वाचं आहे, कारण आपण त्या परीक्षेसाठी एलिजिबल होणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये हायलाइट करण्यासारखी गोष्ट ही आहे की जी पूर्व परीक्षा आहे, जी प्रिलिम एक्झामिनेशन आहे ह्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठीची, ती तुमची 4 जूनला होणार आहे। ओके, ती तुमची एक्झाम जी आहे ती 4 जूनला होणार आहे, त्याच्यामुळे याच्यावरती खूप महत्त्वाचं लक्ष असायला पाहिजे आणि सुरुवातीपासून आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की ज्या टोटल जागा आहेत त्याच्यापैकी ज्या इलेक्ट्रिकल साठीच्या जागा आहेत त्या सुद्धा तुम्ही लक्षात घ्या। तर याच्यामध्ये अभियांत्रिकी सेवेमध्ये जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे म्हणजे PWD ज्याला म्हणतो आपण, PWD, याच्यामध्ये म्हणजे PWD डिपार्टमेंट मध्ये AE2 गट ब हे पद आलेलं आहे याच्यामध्ये आणि याच्या एकूण किती जागा आहेत तर 15 जागा आहेत। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की PWD डिपार्टमेंट मध्ये जे इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी AE ग्रेड 2 हे पद आहेत आणि एकूण पद आहेत तुमचे 15। तर ही ॲडव्हर्टाइजमेंट खूप महत्त्वाची आहे। तुम्ही म्हणाल सर हे तर नंबर ऑफ पोस्ट खूप कमी आहेत, तर विद्यार्थी मित्रांनो, PWD विभागामधल्या ह्या 15 जागा आहेत। ओके, आणि ती स्पेसिफिकली AE2 लेवलची एक्झामिनेशन आहे। याच्यामध्ये मी आताच तुम्हाला सांगितलं की 4 जूनला तुमची प्रिलिम होणार आहे, म्हणजे आता एक साधारणतः हा फेब्रुवारी संपलाय, मार्च एप्रिल बरोबर आहे, तर तेवढे स्पेसिफिकली जे काही आपल्याला अवेलेबल आहेत दिवस त्याच्या हिशोबाने आपल्याला प्लॅनिंग करावं लागणार आहे, कारण ही जी परीक्षा आहे ही तुम्ही पहिल्यांदा देणार आहात। अगोदरचा जो सिलेबस होता तो वेगळा होता, आता सिलेबस वेगळा आहे। तर PWD AE2 आता जसं मी सांगितलं तुम्हाला इलेक्ट्रिकल साठीच्या 15 पोस्ट आहेत। याच्यामध्ये बायफर्केशन जर करायचं झालं तर डेफिनेटली ह्या ज्या 15 पोस्ट आहेत याचं बायफर्केशन वेगवेगळं आहे। त्याच्यामध्ये काही सर्वसाधारण ज्याला ओपन पद म्हणतो आपण, काही महिला राखीव, काही खेळाडू राखीव, असे हे स्पेसिफिकली पद आहेत बघा। ओके, आता खेळाडूसाठी इथे कुठलंही पद नाहीये, कारण आकृतिबंध असेल किंवा ज्याला आपण जे म्हणतो आकृतिबंध म्हणतो की रोस्टर ज्याला म्हणतो, त्याच्या हिशोबाने हे सगळे पद दिलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये 15 पदांपैकी 11 जे पद आहेत, 11 पद हे तुमचे सर्वसाधारण ओपन साठी आहे। ओके, आणि त्याच्यामध्ये टोटल स्पेसिफिकली त्याच्यामध्ये बायफर्केशन केलेलं आहे कॅटेगरी वाईज। ओके, म्हणजे मग 11 मध्येही परत तुमच्या काही पर्टिक्युलर पार्ट जे आहेत ते तुमचे सेपरेट होतील आणि महिलांसाठी खास राखीव जे आहेत हे 4 पद आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या इलेक्ट्रिकल साठीच्या पोस्ट आहेत। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की एज्युकेशनल क्रायटेरिया, शैक्षणिक अर्हता ज्याला म्हणतो, ती काय असणार आहे। तर जर तुम्ही महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा ज्याच्यासाठी आता बोलतोय आपण, तर हे जर पद तुम्हाला द्यायचं असेल किंवा ही एक्झाम तुम्हाला द्यायची असेल तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी मधील पदवी, ओके, तर ग्रॅज्युएशन पाहिजे तुमचं, रेकग्नाइज युनिव्हर्सिटी मधनं पाहिजे आणि ते जे ग्रॅज्युएशन आहे ते कुठल्या ब्रँच मधनं पाहिजे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रँच मधनं पाहिजे। ओके, तसंच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या समतुल्य असणाऱ्या ज्या डिग्री आहेत किंवा पदवी आहेत ते सुद्धा एलिजिबल आहेत। मग हे कुठले कुठले आहेत ते सुद्धा लक्षात घ्या बघा। BE किंवा BTech इलेक्ट्रिकल अँड पॉवर,
बीई बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, हे इलेक्ट्रॉनिक्स नाही आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन नाही आहे, हे इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर आहे. त्याच्यानंतर बीई बीटेक पॉवर सिस्टीम आणि बीई बीटेक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स असे समतुल्य जे ग्रॅज्युएशन्स आहेत ते सुद्धा इथे इलिजिबल आहेत. म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, ओके, इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इंजिनिअरिंग, पॉवर सिस्टीम आणि इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स हे विद्यार्थी जे आहेत ग्रॅज्युएशनचे हे विद्यार्थी इथे इलिजिबल आहेत. सगळ्यात महत्त्वाचं की जी पर्टिक्युलर एज्युकेशनल क्रायटेरिया आहे, तुम्ही जी प्री एक्झाम आहे ही प्री एक्झाम फायनल इयरला असताना देऊ शकता. म्हणजे जर तुम्ही आता फायनल इयरला असाल तर प्री साठी तुम्ही क्वालिफाईड आहात, इलिजिबल आहात, ओके, ती एक्झाम तुम्ही देऊ शकता. पण ज्यावेळेस मुख्यसाठी तुम्ही परत अप्लाय कराल आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिकली डिटेल्स फिलअप कराल त्यावेळेस मात्र तुमच्याकडे ग्रॅज्युएशन फायनल कंप्लीट झालेलं असलं पाहिजे. तर जे विद्यार्थी फायनल इयर मध्ये आहेत त्यांना सुद्धा इथे गोल्डन चान्स असतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो हे जे आहे हे तुमचं एज्युकेशनल क्रायटेरिया आहे. इलेक्ट्रिकलशी संबंधित जरी पीडब्ल्यूडीच्या जागा आहे तरी इलेक्ट्रिकलशी संबंधित असल्यामुळे जे क्वालिफिकेशन आहे ते तुम्हाला इलेक्ट्रिकलचं लागणार आहे. त्यानंतर एज क्रायटेरिया तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जनरल एज क्रायटेरिया जो सगळ्या पर्टिक्युलर पार्टसाठी असतो तोच एज क्रायटेरिया इथे सुद्धा लागू होतो. याच्यामध्ये जरी त्यांनी वेगवेगळं दिलेलं असेल तरी इलेक्ट्रिकलची जे पोस्ट आहे त्याच्यासाठी मिनिमम 18 किंवा 19 आणि आर्थिक दुर्बल घटक वगैरे मिळून आणि 38 वर्ष हे खुला ओपन ज्याला म्हणतो अराखीव म्हणजे जे रिझर्वेशन नाही अशासाठी ओपनसाठी. ओके, 38 इयर्स आणि 5 वर्षाचं रिलॅक्सेशन मिळत असतं तुम्हाला कॅटेगरीसाठी. ओके, तर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक किंवा अनाथ जर असेल तर इथे 5 वर्षाचं रिलॅक्सेशन मिळतं एजमध्ये, म्हणजे 43 वर्षापर्यंत तुम्ही ते देऊ शकता. जर तुम्ही एखादा स्पोर्ट पर्सन आहात, इथे आता स्पोर्टच्या जागाच नाही आहेत तरी त्याच्यासाठी सांगतो मी तुम्हाला 43 वर्ष आहे आणि माजी सैनिक असेल किंवा अल्पसेवा असेल किंवा राजदिष्ट अधिकारी असेल आणि आणीबाणीशी रिलेटेड काही विद्यार्थी असतील तर त्याच्यामध्ये म्हणजे त्यांच्या पाल्य असतील तर त्या केसमध्ये 43 हे जे आहे हे पर्टिक्युलर एज क्रायटेरिया आहे. आणि जर दिव्यांग असेल, ओके, कुठल्या वेगळ्या अंगाने जर सक्षम असेल तर त्या केसमध्ये तुमचं जे वय रिलॅक्सेशन आहे ते वाढतं, ते 45 वर्ष होतं. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या की जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल तर 38 इयर आणि जर कॅटेगरीमध्ये येत असाल तर 43 इयर. आता डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहेत तुम्हाला फॉर्म फिलअप करताना, तर हे महत्त्वाचं लक्षात घ्या की फॉर्म फिलअप करताना डॉक्युमेंट कुणाला लागणार आहेत. ओके, तर जर पूर्व परीक्षेसाठी तुम्ही अर्ज सादर करत असाल, तुम्ही जर ॲप्लिकेशन फॉर्म अपलोड करत असाल तर खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक व अनाथ आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांव्यतिरिक्त अन्य उमेदवारांना कोणतीही कागदपत्रे अपलोड करावायची आवश्यकता नाही. खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. जर तुम्ही स्पोर्ट पर्सन असाल, माजी सैनिक असाल, बरोबर आहे, एक्स आर्मीमन किंवा अनाथ असाल, ऑर्फन, ओके, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्पेसिफिक पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये फिजिकली हँडिकॅप असाल तर त्यांनाच फक्त हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा किंवा स्पोर्ट पर्सन असेल तर त्याचा पुरावा, जर अनाथ असेल तर त्याचा पुरावा, माजी सैनिक असेल तर त्याचा पुरावा, म्हणजे याच्याशी रिलेटेड असेल तर आणि तरच डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. बाकी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना इथे पूर्व परीक्षेसाठी कुठलंही डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाही. कारण इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे जर तुम्हाला प्रोफाईलमध्ये कुठली लिबर्टी घ्यायची असेल, याच्यापैकी जर तुम्हाला रिझर्वेशन घ्यायचं असेल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स अपलोड करणं गरजेचं आहे फ्रॉम द कॉम्पिटंट ऑथॉरिटी. ठीक आहे, तर हे डॉक्युमेंट लागणार आहेत. आता एक्झामिनेशन पॅटर्न काय आहे बघा. डेफिनेटली याच्यामध्ये 3 टप्पे असतात. एक प्रिलिमचा असतो, एक मेन्सचा असतो आणि शेवटी मुलाखत किंवा इंटरव्ह्यूचा असतो. तर याच्यामध्ये आपण ज्याच्याबद्दल बोलतोय, ज्या एक्झाम बद्दल, ती एक्झाम कुठली आहे तर महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा. ओके, मग याच्यासाठी किती टप्पे आहेत तर संयुक्त पूर्व परीक्षा होईल जी कॉमन असेल, ऑब्जेक्टिव्ह होईल ती, त्यानंतर स्वतंत्र मुख्य परीक्षा होईल. आता कालच नोटिफिकेशन जसं आलेलं आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिकली त्यांनी डिस्क्रिप्टिव्ह सांगितलं इंजिनिअरिंगसाठी, बरोबर आहे. मग इंजिनिअरिंगसाठी डिस्क्रिप्टिव्ह म्हटलंय तर याच्यामध्ये जी पूर्व परीक्षा आहे ती 400 मार्कांची आहे. याच्यामध्ये 200 मार्क जे आहेत हे GSC रिलेटेड आहे आणि राहिलेले 200 मार्क जे आहे ते CSAT आहे. असे 2 पेपर आहेत, पेपर 1, पेपर 2. आता पेपर 2 जो आहे तो क्वालिफाईंग आहे.
याच्यामध्ये मिनिमम क्वालिफिकेशन किंवा क्वालिफाईंग मार्क्स तुम्हाला लागतात. त्याच्यामुळे तुम्हाला इथे कितीही मार्क पडले पण ते क्वालिफाईंगच्या वरती असेल तरच या विषयाचा विचार होतो आणि तुमचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ याच्यामधनं लागेल. म्हणजे हे जे 200 मार्काचे GS आहे हे तर क्वालिफाईंग लागणारच आहे तुम्हाला, पण हे जे 200 मार्काचा GS आहे ते महत्वाचं आहे कारण त्याच्यावरती तुम्ही प्री मधनं मुख्यमध्ये जाल. एक साधारणतः 12 पासून तर 18 एका पोस्टसाठी हे विद्यार्थी तिकडे शिफ्ट होत असतात आणि तेही त्याच्यानुसार असतात की कॅटेगरी मधले विद्यार्थी सगळे आलेत नाही आहेत सगळ्या कॅटेगरी मधले. ओके, तर 1:12 किंवा 1:18 पर्यंत ते व्हेरी होऊ शकतं. तर हे 400 मार्कांची प्री एक्झाम आहे आणि ही प्री झाल्यानंतर इथे तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला मेन्स एक्झाम द्यायची आहे. मेन्स एक्झाम आपण ज्याच्यासाठी बोलतोय महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा त्याच्यासाठी 400 मार्काची एक्झाम आहे. त्याच्यामध्ये 2 पेपर असणार आहे, पेपर 1 आणि पेपर 2 आणि हे स्पेसिफिकली तुमचे डिस्क्रिप्टिव्ह टाईपचे असणार आहे. आता याचे सगळे डिटेल्स जे आहेत वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत, त्याच्यामुळे लक्षात घ्या. आता प्रीवरती जर फोकस करत असाल तर 400 मार्कासाठी तुम्हाला इथे ती प्री द्यायची आहे, येते लक्षात. आणि 400 मुख्य परीक्षेचे सुद्धा आहेत आणि प्री ही क्वालिफाईंग असते तेव्हा प्रीचे मार्क्स आपण कन्सिडर करत नाही फायनल सिलेक्शनसाठी. ओके, मग तिथे कुठले करतात तर जे मुख्य परीक्षेचे मेन्सचे 400 मार्क आहेत आणि इंटरव्ह्यू जे आहे थर्ड टप्पा 50 मार्क, साधारणतः 1:3 रेशो असतो. म्हणजे एका पोस्टसाठी 3 विद्यार्थी ते मुलाखतीसाठी कॉल करतात. तर असे एकूण 450 मार्कांपैकी तुम्हाला सिलेक्शनसाठी मार्क्स घ्यायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, AE2 ग्रेड 2 किंवा गट ब म्हणतो ती ही पोस्ट आहे महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा. कोण इलिजिबल आहे, काय डॉक्युमेंट्स लागतात, कुठल्या कॅटेगरीसाठी हे आपण बघितलं, एज क्रायटेरिया बघितला आणि हा आहे तुमचा एक्झामिनेशन पॅटर्न. याच्यामध्ये लक्षात ठेवा की जी प्री एक्झामिनेशन आहे ती तुमची ऑब्जेक्टिव्ह आहे आणि MPSCनी लेटेस्ट दिलेल्या नोटीसद्वारे किंवा नोटिफिकेशनद्वारे मेन्स जी आहे ती मात्र तुमची डिस्क्रिप्टिव्ह मेन्शन केलेली आहे. एवढं लक्षात घ्या. आणि इंटरव्ह्यू जे आहे ते 50 मार्काचा आहेच आहे, जसं मी आपण सांगितलं होतं. ही एक्झामिनेशन पॅटर्न आहे याचा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर काही महत्त्वाच्या डेट्स आपण लक्षात घ्या. या महत्त्वाच्या डेट्स कुठल्या कुठल्या आहेत बघा. सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिल करण्याची डेट 2 मार्च पासून सुरू होतीये. 2 मार्चला दुपारी 2 वाजतापासून ती सुरू होतीये. एक साधारणतः 20 दिवस म्हणजे 22 मार्चला रात्री 12 वाजेपर्यंत ती लिंक सुरू राहील. तुम्ही ऑनलाईन फॉर्म त्याच्यामध्ये भरू शकता. ओके, तर फॉर्म सुरू कधी होणार आहे 2 मार्चला आणि 22 मार्च पर्यंत तुम्ही फिलअप करू शकता. त्याच्यानंतर सेकंड आहे की परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक डेफिनेटली तो सुद्धा त्याच दिवशी असतो ज्या दिवशी तुम्ही ऑनलाईन फॉर्म फिल केलेला असतो, सबमिट केलेला असतो. तर 22 तारखेपर्यंत करू शकता. तर 22 तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन फी भरू शकता. ऑनलाईनसाठी साधारणतः फोनपे किंवा गुगल पे वापरू नका. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड जे काय आहे ते वापरा, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो नाही तर बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा. आणि एक लक्षात घ्या की जर तुम्ही बँकेमध्ये जाऊन फिजिकली चलान भरणार असाल आणि नंतर ते सबमिट करणार असाल तर त्याच्यासाठी फक्त एक लिबर्टी दिलेली असते आणि ती काय आहे 28 मार्च पर्यंत आहे. पण याच्या भानगडीत तुम्ही काही बडू नका. ओके, आणि जर भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरायचे असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला 24 मार्च ही डेट दिलेली आहे. तर अशा हे वेगवेगळे दिनांक आहे. एक लक्षात ठेवा की 2 मार्च ते 22 मार्च पर्यंत फॉर्म फिलिंग ओपन येणार आहे. याच्यामध्ये हेही लक्षात घ्या, एकदम घाई करू नका फॉर्म फिल करण्याची, बऱ्याचदा चुका होतात. आणि एकदम 22 तारखेला सायंकाळी 6 वाजताही करू नका. मेन्स एक्झामिनेशनच्या ज्या तारखा आहेत, प्रीची सुरुवातीच्या ज्याच्यामध्ये मी सांगितलं 4 जून 2023ला पूर्व परीक्षा होणार आहे जी संयुक्त होणार आहे. आणि मेन्स एक्झाम ही सेपरेट असते, त्याचा सिलेबस वेगवेगळा असतो बाकीच्या पर्टिक्युलर पोस्टसाठी आणि इलेक्ट्रिकलच्या पोस्टसाठी. तर इलेक्ट्रिकलचं जर आपण बघायचं झालं तर महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गेट ब मुख्य परीक्षा ही 14 ऑक्टोबरला आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, 4 जून. ओके, ही प्री झाली तुमची आणि 14 ऑक्टोबर ही तुमची मुख्य आहे. साधारणतः एवढा स्पॅन तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी मिळतो. आणि आजची तारीख सपोज जे काही फेब्रुवारीचा एंड आहे आता इथे, तर इथे मार्च पासूनच कन्सिडर करूया. तर मार्च टू धिस हे आहे तुम्हाला प्रीसाठी. त्याच्यामुळे प्रीची तयारी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला करावी लागणार आहे. तर ही 14 ऑक्टोबरला होईल. विद्यार्थी मित्रांनो, याच्याशी रिलेटेड आपल्या इलेक्ट्रिकलशी रिलेटेड बॅचेस 1 तारखेपासून स्टार्ट होते आहेत. 1 तारखेपासून पुण्याला, नागपूरला आणि नाशिकला सुद्धा
आपण स्पेसिफिकली MPSC MES डेडिकेटेड बॅच ही प्रिलिमसाठी लॉन्च करतोय. याला तुम्हाला कुठलाही पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपला जो IVR नंबर आहे 788 781 1411 किंवा जो नागपूरचा नंबर आहे 8530056087 ओके, आणि किंवा आपला IVR नंबर याच्यावरती तुम्ही कॉल करून बॅचच्या सगळ्या डिटेल्स, कुठले सब्जेक्ट्स होणार, किती ड्युरेशन असणार, टाइम काय असणार, सगळी माहिती, कशा पद्धतीने आपण त्या बॅचची तयारी करून घेणार, हे सगळी माहिती तुम्हाला आमच्या टेलिकॉलरकडनं, आमच्या टीमकडनं देण्यात येईल. विद्यार्थी मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त तुमचे जर काही प्रश्न असतील, काही डाऊट्स असतील तर नक्की आम्हाला 788 781 1411 वर कम्युनिकेट करा. आमच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मला सबस्क्राइब करा, जॉईन करा, म्हणजे विविध माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये कॉन्क्लुजन जर बघायचं झालं तर 15 जागा आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागामधल्या त्या जागा आहेत. असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 च्या त्या पोस्ट आहेत आणि याच्यासाठी पूर्व, मुख्य आणि तुमचा इंटरव्ह्यू असे टप्पे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या दर्जेदार इन्फॉर्मेशनसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.